शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्कार. आज दिनांक 5 एप्रिल दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि इथले प्रगतशील शेतकरी आणि केरळ मार्गदर्शक BBO साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आपण आहे. तर BBO साहेबांनी या ऊसाला आपली केरळची ट्रीटमेंट केलेली आहे. तर आपण इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचं आपण मनोगत व्यक्त करून घेऊया. साहेब नमस्ते. 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 तर केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुम्हाला काय काय बदल जाणवला बरं? मला समाधानकारक खूप समाधान वाटलं. हां, त्या ऊसाला काळोखी राहते. आपण काय करू, जमीन भुसभुशीत जमीन होती. एक नंबर अगदी हवा. जमीन तर बघितलं आपण, जमीन भुसभुशीत होती. म्हणजे अगदी. आणि ही जमीन चहापत्तीसारखी. चहापत्तीसारखी माती, अगदी जमीन एकदम भुसभुशीत आहे. पिकाची वाढ चांगली होती. वाढ चांगली आहे. काळोखी बघितलं, जाडी चांगली होती. हां. ग्रीनरी पहा, एवढ्या हिट मध्ये ग्रीनरी कशी पाहिजे. आणि आताच माझ्यापर्यंत मागच्या पिकांना वापर केला. हां, मला टनेजही चांगलं मिळालं. ते पण चांगलं मिळालं. आता आपण ते बघितलं तर अगदी बांबू सारखं असं एक एक बांबू लावल्यासारखं बघायचं बेटर दिसत आहेत. साधारणपणे एक 10-11 एका ह्याला फुटवे आहेत चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतो इथं. आणि सगळेच कोंब असे एकसारखे मजबूत आहेत. आणि जसं जसं पुढं जाईल तसं ऊस चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचं ही जमीन, माती बघितलं ना तर मातीचा वास पण एक असा सुवासिक वास येतोय. ऊसाला वापरले. आणि आपण शेतकरी बंधूंनो बघू शकता की त्यांच्यात शेजारचा ऊस आहे. हां, तुला गावात या ऊसाला वापरलेलं नाही. तर हे जे बघा पानं कशी अशी जुळलेली पानं आहेत. आणि आपली इकडची पानं जर बघितलं तर अगदी पानं अशी फ्रेश आहे आणि अशी 4 बोटं याच्यावर बसतात एवढी पानं आहे. काळोखी एक नंबर आहे. पानाची रुंदी चांगली आहे. आणि कुठे बघा इकडं जर पाहिलं तुम्ही हे जे असे शेंडे वगैरे तरकटलेले आहेत आणि पाणी एकदम पानं असे आहेत फक्त बांधच मध्ये. म्हणजे आपण बघू शकता की वापरलेला हा प्लॉट आहे आणि न वापरलेला हा प्लॉट आहे. दोन्ही प्लॉटमध्ये अनिल सर जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानचा बदल आहे. तर टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी करतोय. इतर शेतकऱ्यांना काय सांगताल बरं? जरूर ही टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे. शेतकऱ्यांना जर जमीन जगवायची असेल जास्त दिवस तर हिचा खरंच वापर केला पाहिजे. म्हणजे जमीन तर जगलच पण उत्पन्नामध्ये देखील उत्पन्नातही वाढ होईल आणि शेतकऱ्यातही सुधारणा होईल, आर्थिक दृष्ट्या पण आणि मानसिक दृष्ट्या पण. मग तुम्ही किती वर्ष वापरताय बरं? मी 2-3 वर्ष झालं वापरतो. 3 वर्ष झालं वापरता. आपण बघितलं शेतकरी बंधूंनो बघा असे मजबूत बेट आहेत सगळेच. एवढ्या उन्हात देखील आपण बघितलं तर काळोखी वगैरे अगदी एकच नंबर आहे. तर BBO साहेब आपलं खूप खूप अभिनंदन आणि केरन टेक्नॉलॉजीला माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.